नमस्ते। आज मी तुम्हाला खूप मला कमेंट येतात की आम्हाला कटिंग द्या, रोपं द्या किंवा बिया द्या माक्याच्या, मेंदूच्या वगैरे। तर मी का देऊ शकत नाही मी तुम्हाला आज सांगणार आहे। ही गोष्ट पूर्वीची आहे, 2-3 वर्षापूर्वीची असेल कदाचित, आणि त्यावेळेस मी यूट्यूबमध्ये नवीनच होते। तर मला असंच बिया मागितल्या होत्या लेडीजनी एका। तर 2-3 वेळा मागितल्या म्हणून मी तिला देण्यासाठी तयार झाले आणि मग कुरिअरमध्ये जाऊन त्या बिया घेऊन त्या बिया कुरिअरनी पाठवल्या। माझे स्वतःचे पैसे घातले मी, आणि नंतर त्यासाठी मला इंस्टाग्रामवर अकाउंट ओपन करावं लागलं। मग ते मेसेज करावं लागले, मग त्या बिया मिळाल्या तिथे, आणि मला त्याच्यानंतर पुन्हा मेसेज यायला लागले की मला बिया मिळाल्या नाहीत, मला बिया मिळाल्या नाहीत। मग शेवटी मी त्या कुरिअरवाल्याच्या दुकानात गेलो आम्ही, आणि त्या कुरिअरवाल्याने सांगितलं अशा अशा वर्णनाची लेडीज होती, असा असा चेहरा होता। तर आम्ही तो चेहरा पाहिलेला होता ना, असं त्यांनी सांगितलं। त्यांची सही दाखवली, ह्यांनी हे कलेक्ट केलेलं आहे म्हणून सुद्धा दाखवलं। आणि त्यामुळे मग काय झालं की आम्ही नंतर ते इंस्टावर टाकलं, बाबा तुमचं मिळालेले आहे तुम्हाला बिया, आम्ही कुरिअरवाल्याकडून आम्हाला ते सांगितले, त्यांनी सांगितले मी ह्या व्यक्तीला त्या बिया दिलेल्या आहेत। आणि मग त्यानंतर आम्हाला खूप ते खोटं सांगितल्यामुळे खूप मनस्ताप झाला की मिळून सुद्धा बिया मिळाल्या नाही। आपला स्वतःचा खर्च, वेळ फुकटमध्ये वाटायचं ते जाऊ दे, मला सगळ्यांना द्यायला आवडतं, पण मला जो मानसिक त्रास झाला त्या पिरियडमध्ये, त्यामुळे मला खूप नको वाटलं कुणाला द्यायला। माझ्या एरियामध्ये मी जिथे राहते तिथे माझ्या लेनमधील ओळखीचे लोक असतात, त्यांना मी स्वतः हाताने नेऊन देत असते। माझं असं म्हणणं असतं की एक दिलं तर त्यांच्याकडे भरपूर रोपं तयार होतात, कधी आपलं मेलं तर त्यांच्याकडून आणता येतं, किंवा निसर्गात असं एक दिलं तर भरपूर तयार होतं, हा नियम आहे निसर्गाचा। एक देऊन पाहिलं तर भरपूर तयार होतं, म्हणून मी देत असते सर्वांना। मला उलट देताना खूप आनंद मिळतो, सर्वांना द्यावं असं माझी खूप इच्छा असते। पण मला जो मानसिक त्रास झाला त्यामुळे मी आता कुणालाही काहीही देण्याच्या भानगडीत पडत नाही। एकदा देऊन पाहिलं होतं, त्यानंतर मला बऱ्याच मित्रमैत्रिणींनी असं म्हटलं की आम्हाला द्या, पण शक्य नव्हतं, कारण कुणालाही आता कुरिअर पर्यंत जायला वेळ नाहीये, वेळच नाही कुणाला, सर्व आपापल्या कामात आहेत। त्यावेळेस मुलं घरात होती, त्यावेळेस माझ्या बरोबर यायची, मला घेऊन जायची। तर या कारणामुळे मी कुणालाही आता कमेंट करत नाही मी तुम्हाला देते म्हणून। तरी मला सर्वांनी क्षमा करा, आणि तुम्हाला जर हवं असेल पुण्यामध्ये काही तर तुम्ही 5-9 येरवड्याच्या पुढे 5-9 हा एरिया आहे, तिथे खूप नर्सरीज आहेत। मी त्याची शूटिंग सुद्धा केलेली आहे, चॅनलवरती अपलोड आहे तो व्हिडिओ। तिथे येऊन तुम्हाला हवे त्या प्रकारचे रोपं, औषधी वनस्पती, रुद्राक्षाच्या सुद्धा वनस्पती आहेत, ऍपलच्या आहेत, सर्व वनस्पती आहेत तिथे, झाडं मोठे मोठे, तुम्हाला सगळं मिळून जाईल। पुण्यामध्ये राहत असाल तुम्ही तर गावठी, देशी, विलायती, कसले इंग्लिश वगैरे सगळे गुलाबाचे मिळतील तुम्हाला रोपं। पाहिजे तेवढ्या व्हरायटी आहेत पुण्यामध्ये, या तुम्ही, तुम्हाला घेऊन जा। मी कुणालाही काही देऊ शकत नाही, कारण मला खूप घरातून बोलणी बसली, मला मानसिक त्रास झाला, वेळ गेला, मनस्ताप झाला तो वेगळा, त्यामुळे आता त्या फंद्यात मी पडत नाही। तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या शेजारी पाजारी एरियामध्ये शोधून तुम्ही ते मिळवू शकता, आणि शोधलं की मिळतं असा माझा भरोसा आहे। मेहनत घेतली, कष्ट घेतलं तर मिळायला काही हरकत नाही। थोडासा वेळ काढून तुम्ही गेला नर्सरीमध्ये तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल। आणि त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि असंच सहकार्य करत राहा। तुमचे पण गार्डनमध्ये असेच चांगले फुलं फळं येवोत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।